आज दुपारपासूनच इकडे पाऊस चालू होता, म्हणजे तसा मोठाच पाऊस झाला. त्यामुळे घरात सगळीच म्हणायला लागलीत की काहीतरी गरम गरम बनव. तुम्ही माझ्या व्हिडिओज कोणत्या भागातून बघताय आणि तुमच्याकडे सुद्धा आज पाऊस झाला का हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर समोसे बनवण्यासाठी पहिल्यांदा मी 2 कप मैदा चाळून घेतला. यामध्ये चवीपुरतं मीठ, ओवा, त्यानंतर थोडेसे माझ्याकडे कलोंजी होते म्हणून घातले नसतील तर स्किप करा. त्यानंतर 1 चमचा भरून तूप घालायचं आणि सगळं व्यवस्थित पिठाला चोळून घेतलं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं. आता भाजीसाठी मी बडीशेप, धने आणि जिरे ठेचून घेतलेत. कढईमध्ये थोडं तेल घातलं. तेल गरम झाले की यामध्ये शेंगदाणे आणि थोडे काजू घालून तळून घेतले. आता फोडणीसाठी मोहरी, मगाशी जे ठेचून आपण धने जिरे वगैरे घेतलं होतं ते घालायचं. त्यानंतर आलं आणि मिरचीचा ठेचा घातला. हे सुद्धा थोडंसं परतून घेतलं की यामध्ये मी हळद, तिखट आणि थोडासा गरम मसाला घातलाय. त्यानंतर मटार घातलेत आणि यावरती मीठ घालून परतून घेतले. लगेचच 2 ते 3 उकडलेले बटाटे, त्यानंतर तळून घेतलेले शेंगदाणे, काजू, थोडी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलं. आता पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलं आणि स्टफिंग सुद्धा व्यवस्थित थंड झालं की समोसे बनवून घ्यायचे. आम्ही काही जास्त मोठे समोसे बनवत नाही, असे मीडियम साईजचेच बनवतो कारण आम्हाला तितकेसे जास्त मला जमत नाहीत. मी समोसे करेपर्यंत पोरांची मस्ती चालू होती. बघा